जे पॉइंट्स आहेत आता याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सीईटी ला जी फ्रिक्वेन्सी आहे क्वेश्चनची ती लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये फिक्स क्वेश्चन येतो. एकूण 3 क्वेश्चन्स तर इथं पण आहेत. ऍज युजुअल वेटेज 3 to 4 चं कन्सिडर करा. क्वेश्चन्स किती येतात तर 3 ते 4 क्वेश्चन्स आपल्याला एंट्रन्स एक्झामला याला विचारले जातात. त्यातही खास करून कुठल्या पॉइंट्स वरती क्वेश्चन जास्त आहेत तर पहिला पॉइंट आहे नॉमेनक्लेचर. अशी कोणतीच एक्झाम नसणार आहे ना नीट ना सीईटी ना जेईई जिथे की कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या नॉमेनक्लेचर वर क्वेश्चन नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं नॉमेनक्लेचर सगळ्यात अगोदर तुम्हाला करावं लागेल. दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे या टॉपिकचा ज्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत तो म्हणजे EAN रूल. फिक्स क्वेश्चन आहे त्याच्यावरती. तिसरा पॉइंट आहे या टॉपिकचा तो म्हणजे आयसोमेरिझम. आयसोमेरिझम इन दिस कंपाऊंड्स. त्यानंतर चौथा महत्त्वाचा पॉइंट आहे की बॉन्डिंग मध्ये बीबीटी किंवा शेवटच्या याच्यामध्ये हायब्रिडायझेशन वगैरे वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सेस साठी त्यांनी त्या पॉइंट वरती पण फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारले. बट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आर EAN रूल अँड नॉमेनक्लेचर. हे तर अगोदर पाहिजे त्याच्यावर फिक्स क्वेश्चन्स असतात. कमिंग टू द इंट्रो पार्ट ऑफ दिस टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल टाइप्स ऑफ लिगॅंड्स. पण हे थोडंसं उलटसुलट झालंय असं वाटतं मला. अगोदर आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स काय असतात तेच कळलं पाहिजे की कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे. तर आपण जाऊया कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या स्ट्रक्चरकडे. सपोज हा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे K4FeCN6 टाइप्स. तर मित्रांनो आता वर्नर्स थिअरीनुसार याचा एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे किंवा जनरली आपण इथं सुद्धा त्याला क्लासिफाय करू शकतो. बेसिक टर्म्स तुम्हाला अगोदर माहित पाहिजेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधल्या. टर्म्स इन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. टर्म्स इन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कुठल्या टर्म्स आहेत तर सगळ्यात पहिली टर्म आहे ती म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअर जो की हा स्क्वेअर ब्रॅकेटचा जो पार्ट दिसतोय पूर्ण तो आहे कोऑर्डिनेशन स्पेअर जो की इनर स्पेअर पण ओळखला जातो. पलीकडे मी दाखवतो तुम्हाला वर्नर्स थिअरी. आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचा जो पार्ट आहे पूर्ण त्याला म्हणतात आयोनायझेबल स्पेअर. दोन स्पेअर मध्ये हा कंपाऊंड डिवाइड झालाय. सायक्लिक पॅटर्न मध्ये सर्क्युलर पॅटर्न मध्ये हा जो असतो तो सेंट्रल मेटल जो इथे दाखवलेला आहे Fe हा सेंट्रल मेटल आयन आहे. सेंट्रल मेटल आयन. त्याच्यानंतर त्या सेंट्रल मेटलच्या भोवताली कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये हा असणार आहे कोऑर्डिनेशन स्पेअर. हा जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे याच्यामध्ये असतात लिगॅंड्स, डोनर ग्रुप्स. लिगॅंड्स म्हणजे कोण आहेत? डोनर ग्रुप्स जे की इलेक्ट्रॉन पेअर प्रोव्हाइड करतात. कोणासाठी इलेक्ट्रॉन पेअर प्रोव्हाइड करतात तर सेंट्रल मेटलला ते कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी प्रोव्हाइड करतात. म्हणून हे जे ग्रुप आहेत सायनाइड ग्रुप यांना लिगॅंड्स म्हणतो आपण किंवा डोनर ग्रुप्स. आणि ते कुठे असतात? कुठे असतात? कोऑर्डिनेशन स्पेअर. मग कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये कोण कोण आले सांगा. हा पूर्ण जो पोर्शन आहे हा जो पार्ट आहे तो कोऑर्डिनेशन स्पेअर. डायग्रामॅटिक दाखवले फक्त तुम्हाला. मग सेंटरला काय आले? सेंट्रल मेटल आयन. जसं की या कॉम्प्लेक्स मध्ये कोण आहे तो फेरस इथं दाखवलं तुम्हाला. त्याच्यानंतर सेंट्रल मेटलच्या भोवताली जे ग्रुप्स असतात जसे की इथं सायनाइड आहे तिथे ते कोण 6 त्यांना काय म्हणायचं? लिगॅंड्स. तर ते इथं असतात आणि ते जोडलेले असतात सेंट्रल मेटलला या पद्धतीने. एरो त्याचा कुणीकडे असेल इथं सगळे लिगॅंड ग्रुप्स आहेत वेगळ्या कलरने दाखवले. हे सपोज हे लिगॅंड ग्रुप्स आहेत 2 3 4 5 6 कुठला पण असू दे. इथं सायनाइड आहे ते एक्झाम्पल झालं. आणि हे काय करतात? डोनर ग्रुप्स आहेत म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन त्या बॉन्ड मध्ये हे स्वतः देतात.
म्हणून त्यांना डोनर ग्रुप्स असं पण म्हणतो आपण. लिगँड्सला काय म्हणतात दुसरं नाव? डोनर ग्रुप्स. कारण पूर्ण इलेक्ट्रॉन पेअर त्या बॉन्डचा ते स्वतः काय करतायत? डोनेट करतायत, म्हणून ते डोनर ग्रुप झाले. वॉर्नर्स थिअरीनुसार रिप्रेझेंटेशन असेल. आणि याच्या बाहेर एक स्पेअर असतो ज्याला आपण आउटर स्पेअर म्हणतो. इथे लिहिलाय बघा. या आयोनायझेबल स्पेअरला आउटर स्पेअर म्हणतात. व्हॉट इज दिस वन? आउटर स्पेअर. आउटर स्पेअर का? कारण ह्याच्या बाहेर येतो. इथं पण तुम्हाला काही ग्रुप्स पाहायला मिळतील, जसं की इथं किती आहेत पोटॅशियम? 4. आयोनायझेबल स्पेअर मध्ये म्हणजे आउटर स्पेअर मध्ये किती आहेत पोटॅशियम? 4. मी जर ते सॅम्पल म्हणून इथं दाखवलं तर के 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 या पद्धतीने. आणि विशेषतः जर तुम्ही ह्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सला आयोनाइज केलं, K4 Fe Cn 6 times that on ionization, what does it form? तर स्क्वेअर ब्रॅकेट मधला कुठलाही बॉन्ड तुटत नाही. याच्यामध्ये जे ग्रुप आहे जसं की हे 6 सायनाइड आहे, तर हे जी बॉन्डिंग आहे ना ब्ल्यू कलर बॉन्डिंग ही तुटत नाही. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड ब्रेक होत नाहीत, जरी पण तुम्ही त्याचं ऍक्टिव्ह सोल्युशन केलं तरी पण. मग ब्रेक कुठले होतात? तर पोटॅशियम आणि फेरस सोबतची जी बॉन्डिंग आहे, जसं की हे आउटर स्पेअरचे पोटॅशियम, तर हे बॉन्ड ब्रेक होतात. ब्रेक होतात म्हणजे ते तयार काय करतील? पोटॅशियम म्हणल्यानंतर मेटल आहे, कॅटायन तयार करेल. आणि उरला कोण मग? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोण आहे? FeCN किती आहेत? 6 टाइम्स. आणि हे जर 4K+ असेल तर याच्यावर चार्ज किती? 4-. आता आयोनाइज कोण झालं मग? स्क्वेअर ब्रॅकेटच्या मधलं तर कोणीच नाही झालं. बाहेरचे जे आहेत ते मात्र सेपरेट झाले, पोटॅशियम वेगळे झाले. याचा अर्थ पोटॅशियम हे आयोनायझेबल स्पेअर मध्ये होते. आयोनाइज तेच फक्त होऊ शकतात, डिसोसिएट फक्त तेच होऊ शकतात. म्हणून यांना आपण आयोनायझेबल स्पेअर मध्ये टाकतो. आणि यांच्यामुळे जी व्हॅलन्सी असते, 2 प्रकारच्या व्हॅलन्सीज पण आहेत इथे कोऑर्डिनेशन कंपाऊंडला. कोणत्या 2 प्रकारच्या व्हॅलन्सीज आहेत? 2 व्हॅलन्सीज. Those 2 valencies are, first is primary valency and the second one is secondary valency. आयोनायझेबल स्पेअर मध्ये जे पण ग्रुप्स असतात ज्याला आपण काउंटर आयन हे आपण नावाने ओळखतो. These are also called as काउंटर आयन्स. काउंटर आयन्स का म्हणायचं? मध्ये जे काही चार्ज असेल, जसे की कॉम्प्लेक्स वर इथे चार्ज कुठला आहे? -4-. आणि काउंटर आयन वर चार्ज कुठला आहे? प्लस. सो काउंटर, जसं तुम्ही कबड्डीमध्ये, खो खो मध्ये काउंटर अटॅक म्हणतो, विरुद्ध बाजूने केला जाणारा अटॅक, तसं हे काउंटर आयन्स आहेत. कारण याच्यावर 4- आहे तर याच्यावर चार्ज काय? 4+ आहे. दॅट इज काउंटर आयन्स, म्हणून यांना काउंटर आयन्स म्हणतात. सो आयोनाइज कोण होतं? फक्त काउंटर आयन्स आयोनाइज होतात ऍक्टिव्ह सोल्युशन मध्ये, बाकीचे होत नाही. म्हणजेच इनर साइड तशीच राहते, कोऑर्डिनेशन स्पेअर आहे तसाच राहतो, त्याच्यातला कुठलाही ग्रुप तुटत नाही. ही आहे बेसिक इन्फॉर्मेशन कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत. परत एकदा टर्म्स बघा. पहिली टर्म कुठली आहे? कोऑर्डिनेशन स्पेअर. त्याच्यात कोण कोण येतं? सेंट्रल मेटल आयन. दुसरं कोण येतं? लिगँड्स. लिगँड्स हे फेरसला किंवा कुठल्याही सेंट्रल मेटल आयनला कुठल्या बॉन्डिंगने जोडलेले असतात? हे जे ब्ल्यू कलर बॉन्डिंग आहे याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेट बॉन्ड्स, कारण ते कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये. त्याच्यानंतर काउंटर आयन जे आहेत ते जनरली कुठल्या बॉन्डिंगने जोडलेले? कोव्हॅलंट किंवा त्या पद्धतीने रेग्युलर बॉन्डिंगने जोडलेले. आणि मग हे आयोनाइज पण होऊ शकतात, आयोनिक बॉन्डिंग मध्ये असतील तर सहज आयोनाइज होतात, म्हणून त्यांना आयोनायझेबल स्पेअर मध्ये म्हटलंय, किंवा त्यांना काउंटर आयन्स पण म्हणतात. टर्मिनॉलॉजीज क्लिअर झाल्या. मग आता जर तुम्हाला टर्म्स क्लिअर झाल्या तर पहिला जो पॉइंट आहे टाइप्स ऑफ लिगँड्स, डोनर ग्रुपचे प्रकार किती आहे? तर किती प्रकारचे एकूण डोनर ग्रुप्स बघा टाइप्स ऑफ लिगँड्स मध्ये. पहिला प्रकार मोनोडेंटेड लिगँड. नावातच त्याचा अर्थ आहे, मोनो मीन्स सिंगल, एकच इलेक्ट्रॉन पेअर देणार. सो Cl- एकच आहे, OH- एकच आहे, Cn- एकच आहे. एक डोनर ऍटम असेल, एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केला जात असेल तर तो काय आहे? सिंगल, मोनोडेंटेड आहे. दुसरे पण एक्झाम्पल दिले तिथं, अमोनिया आहे, वॉटर आहे, हे सुद्धा एकच देतात, एक डोनर ऍटम. म्हणून मग हे सुद्धा मोनोडेंटेड मध्येच येतात, जरी इकडे दिला असेल तरी. दुसरा प्रकार कुठला लिगँडचा? पॉली. याचं पण नावातच अर्थ आहे, पॉली मीन्स मोर दॅन 1 डोनर ऍटम्स. जसं की इथं पहिला प्रकार आहे बायडेंटेड लिगँड्स. बाय मीन्स 2. आता इथं पहा, इथिलीन डायमाइन आहे, तर हा नायट्रोजन त्याचा लोन पेअर पण दिला जाऊ शकतो, हा नायट्रोजन त्याचा लोन पेअर पण दिला जाऊ शकतो.
सो इथिलीन डायमाइन अब्रिव्हिएशन याचा EN आहे, शॉर्ट मध्ये याला काय लिहितो आपण EN. सो हा कसा आहे का बायडेंटेड, कारण हा दोन डोनर साइड दाखवतो म्हणून बायडेंटेड म्हणायचं. दुसरं एक्झाम्पल कुठलं आहे, ऑक्झालेट आयन. ऑक्झालेट आयनचं स्ट्रक्चर दाखवलंय. इथे किती आहे, एक ऑक्सिजनचं डबल बॉन्डिंग आहे, हा पण ऑक्सिजन डबल बॉन्डिंग आहे, हा सिंगल आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा एक डोनर साइड दाखवेल आणि हा एक डोनर साइड दाखवेल. किती झाले डोनर साइड ऑक्झालेट मध्ये, 2, म्हणून हा सुद्धा काय झाला बायडेंटेड. शॉर्टकट मध्ये याला पण असं लिहितात C2O4 2 मायनस. सो C2O4 2 मायनस हा काय झाला मग दुसरा बायडेंटेड लिगँड, जो की तुमच्या बुक मधला आहे. तसं तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा खूप मोठा विषय आहे, पण आपल्याला शेवटी लिमिटेशन आहे ना, किती आपण कव्हर करायचं. तर कुठली परीक्षा देताना आपल्याला काय सायंटिस्ट नाही बनायचं सध्या तरी नाही. आपलं टार्गेट आहे MHT CET किंवा नीट किंवा JEE. आता या पुस्तकाच्या बेसिसवर आपल्याला CET क्रॅक करायची सपोज, इव्हन दो नीट JEEचा पण स्कोर तुमचा ह्याच पुस्तकावर चांगल्यापैकी आहे. फक्त फोकस तुम्ही NCERTच करा असं म्हणेन मी, कारण ज्यांना खूप चांगले वास पाहिजे त्यांचा बेस नीट JEEचा NCERTचा, जसं आपण सध्या ह्याला बघायला लागलोय. आता माझा उद्देश सध्या काय, चलो तिसरा कुठला आहे बघा, EDTA. लॉंग फॉर्म सांगा, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. आता EDTA ला 4 चार्ज आहे, समजून घ्या. इथिलीन डायमाइन इथंच आहे बघा, CH2 N. आता इथं एक ऍसिटेट ग्रुप इकडे आहे, एक ऍसिटेट ग्रुप इकडे आहे, एक ऍसिटेट ग्रुप इकडे आहे आणि इकडे एक आहे. किती झाले डोनर साइड 4, म्हणून हा कसा आहे. आता हे तर 4 झाले, ऐका की हे 4 झाले, हे चार्ज आहेत त्याचे, कारण ऍसिटेट म्हणलं की निगेटिव्ह चार्ज मुळे डोनर ऍटम्स. पण नायट्रोजन हा एक लोन पेअर आणि हा एक लोन पेअर, मग टोटल किती झाले डोनर साइड 6. पण चार्ज 4 का दाखवतात EDTA, त्याचं कारण माहित पाहिजे तुम्हाला, कारण की ऍसिटेट ग्रुपला चार्ज असतो, जसं ऑक्झालेटला इथं 2 ऑक्सिजन कडे दाखवलंय. ह्या ऍसिटेटचा निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून 4 निगेटिव्ह चार्जेस मुळे 4 आणि 2 नायट्रोजनच्या 2 लोन पेअर मुळे 2. मग आता चार्ज धरताना 6 नाही धरणार आपण, जरी हेक्साडेंटेड असेल तरी चार्ज किती घ्यायचा 4च घ्यायचा, म्हणून ते EDTA 4- घेतले. हेक्साडेंटेड किती झाले बघा, मोनोडेंटेड, बायडेंटेड आणि हेक्साडेंटेड. हेक्साडेंटेडचं एकच एक्झाम्पल आहे. त्यानंतरचा प्रकार आहे एम्फिडेंटेड लिगँड्स. एम्फिडेंटेड मध्ये काय येतं, तर more than 1 donor atoms are there, 2 donor atoms and use the electron pair of either donor atoms to form coordinate bond with metal ion. एका वेळी एकच, परंतु 2 डोनर ॲटम्स त्याच्यामध्ये काम करू शकतात. जसं की इथं आता तुम्ही बघा, मेटल सोबतचा कोऑर्डिनेट बॉन्ड कुणी बनवला, नायट्रोजन की ऑक्सिजन, पहिल्यांदा नायट्रोजन, आणि हाच ग्रुप आहे NO2, पण इथं कसा लिहिलाय ONO, हा कशाने जोडलाय ऑक्सिजन. सो याच्यात आणि याच्यात फरक कशाचा आहे, डोनर ॲटम बदलायला आहे, ग्रुप तोच आहे ना. जसं NO2 आणि ONO ही जोडी आहे, तसं दुसरी जोडी कोणती आहे SCN. एकदा तो सल्फरच्या बाजूने अटॅच होत आहे SCN थायोसायनाइड, आणि एकदा तो कशाच्या बाजूने अटॅच झालाय नायट्रोजनच्या बाजूने NCS आयसोथायोसायनाइड. तसा अजून एक आहे कुठला, सायनाइड आणि आयसोसायनाइड. सायनाइड आणि आयसोसायनाइड तो पण लक्षात ठेवा. इथं 2 दिले होते, एक एक्स्ट्रा आपण ऍड केलं. 3 एक्झाम्पल तुम्हाला एम्फिडेंटेड मध्ये घेता येऊ शकतात. टर्म्स तर आपल्या कंप्लीट झाल्या, याच्याबद्दल मी आता बोललोय तुम्हाला. Can you write ionization of this complex? Identify coordination pair and contrast. पटकन सांगा मला, coordination pair कोणता आहे त्यातला? NiNH3 6 times. हा कोण आहे coordination pair. Cl2 कोण आहे काउंटर आयन्स आहे. ओके, अवघड आहे का काही नाही. दुसरी टर्म आहे चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. चार्ज नंबर कसा, तर त्याच्या डोक्यावर जो चार्ज येतो. आता इथे FeCl6 4- तर तो 4- म्हणजे -4 हा काय आहे चार्ज नंबर. चार्ज नंबर तुम्हाला काढता येऊ शकतो, किंवा दुसरी गोष्ट आहे ऑक्सिडेशन स्टेट. कधी तुम्हाला चार्ज नंबर विचारतात किंवा कधी तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन विचारतात. जर समजा तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन काढायचे असेल, आता इथे चार्ज नंबर दिलाय कशामध्ये FeCl6 4-. इथं तुम्हाला चार्ज नंबर दिलाय, मग तुम्हाला हे विचारतील की त्याच्यात आयनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. तर कशी काढता येऊ शकते, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फेरस प्लस चार्ज ऑफ लिगँड्स. मग लिगँड वरचा चार्ज माहिती पाहिजे तुम्हाला. आता सायनाइड आहे, सायनाइड वर एकावर किती चार्ज असते -1, 6 वर किती -6, आणि इक्वल टू इकडे काय -4. मग ओव्हरऑल इथे दिलंय बघा तुम्हाला 4. हे काय होणार x
प्लस -6 इज इक्वल टू चार्ज नंबर किती आहे -4. उत्तर काय येईल बघा. x - 6 इज इक्वल टू -4, x इज इक्वल टू 6 - 4, सो x इज इक्वल टू प्लस. सो तुम्हाला चार्ज नंबर दिलेला असेल पण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट सेंट्रल मेटल आयन विचारू शकतात. एमसीक्यू येणार आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, विचारू शकतात, काढावं लागेल. आता इथे त्यांनी काय केलंय कॅन यू टेल मध्ये क्वेश्चन कडे नीट लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. अ कॉम्प्लेक्स इज मेड अप ऑफ कोबाल्ट फॉल्ट म्हणजेच काय दिलंय ऑक्सिडेशन स्टेट दिले. मग ऑक्सिडेशन स्टेट दिली तर काय विचारतील चार्ज नंबर विचारतील. आता तेच केले त्यांनी. ते कन्सिस्ट ऑफ 4 NH3 मॉलिक्युल्स अँड 2 Cl- आयन्स एज लिगेंड्स. व्हॉट इज द चार्ज नंबर विचारलं नाही. मग आता चार्ज नंबर कसा काढू शकतो आपण. कम टू अवर एक्झाम्पल. कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट ऑलरेडी दिले. किती आहे मित्रांनो किती आहे. स्टॉक नोटेशन 3 आहे म्हणजेच काय +3 आहे. त्याच्यानंतर अमोनिया किती आहेत म्हणून सांगितलंय 4 आहेत. क्लोरीन किती आहेत म्हणून सांगितलंय 2 आहेत. ठीक आहे असंच आहे ना बरोबर. and 2 Cl- ions as ligands. What is the charge number and formula of the complex ion? तुम्हाला चार्ज नंबर आणि फॉर्म्युला ऑफ कॉम्प्लेक्स आयन विचारलाय. सो इथे x करू आपण रेज टू द पॉवर x. ठीक आहे एस ऑर नो. हा मग x ची व्हॅल्यू कशी काढू शकता तुम्ही. ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोबाल्ट किती आहे ते ऑलरेडी 3 आहे. मग हे +3 घेतला आपण प्लस ऑलरेडी इकडे x करून टाकू. हा चार्ज नंबर पुढे आहे ना रेज टू पॉवर इज इक्वल टू चार्ज नंबर असते ना. परत अमोनिया कसा आहे न्यूट्रल आहे का निगेटिव्ह आहे. अमोनिया न्यूट्रल आहे मग चार्ज धरायचा का नाही. अमोनिया 3 असो 4 असो 5 असो 6 असो चार्ज किती घ्यायचा 0. प्लस क्लोराइड आहे किती गेला मायनस. एकाचा -1 आहे दोघाचा -2. मग आता काढू शकता की किती येईल बघा. +3 - 2 +1 मग x इज इक्वल टू किती आहे x इज इक्वल टू +1. क्वेश्चन येऊ शकतो. आता पूर्ण थेरॉटिकल दिलाय क्वेश्चन. तुम्ही याच्या अगोदर सोडवला होता का कोणी बोर्डाच्या अगोदर हा क्वेश्चन. ह्या लेवलला गेलोच नाही आम्ही. बोर्डाची परीक्षा झाली पण नाही गेलो. बघितलंय का नाही. आता तर बघितलंय का नाही. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर काय असते किती लिगॅंड मॉलिक्युल्स किंवा डोनर ऍटम्स आहेत त्याच्यानुसार कोऑर्डिनेशन नंबर ते सहज लक्षात येईल. हे बघा चेक करू शकता तुम्ही. आता K4FeCl6 इथे कोऑर्डिनेशन नंबर किती असेल मध्ये जे असतात तेवढेच मोजायचे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये किती आहेत 6. मग फेरसचा कोऑर्डिनेशन नंबर किती 6. तसं इथं आता इथे पहा Fe2O4 3 टाइम्स 3 इथे किती आहे. एका ऑक्झालेटचे किती डोनर्स आहेत 2. तिघांचे किती येतील 6. म्हणून इथं सुद्धा किती आहे कोऑर्डिनेशन नंबर 6. पुढचा बघा COEN 3 टाइम्स 3+. EN म्हणजे कोण आहे इथिलीन डायमंड. एकाचे किती डोनर्स आहेत 2. तिघाचे किती मग कोऑर्डिनेशन नंबर किती 6. जे पण विचारतील ते तुम्हाला सांगता येईल. इथं सांगा COCl2EN2 पटकन सांगायचं. COCl2EN2 क्लोरीनचे 2 क्लोरीनचे 2 आणि इथिलीन डायमंड 2 आहे. 4 2 6 पहिला 6. याचा सांगा इरेडियम C2O4 2 टाइम्स Cl2. ऑक्झालेट एकाचे 2 दोघाचे 4 आणि 2 क्लोरीनचे 2 6. शेवटचा NO2 2 टाइम्स NH3 2 टाइम्स. आता NO2 जरी एम्बेडेंटेड असेल तरी एका वेळी एकच जोडणार आहे ते. त्यामुळे ते मोनोडेंटेडच करायचं. एम्बेडेंटेडला मोनोडेंटेडच करायचं. काही 2 आणि हे 2च आहेत त्यामुळे 4 येईल नाही का. सो कोऑर्डिनेशन नंबर ही फार सोपी गोष्ट आहे. असा क्वेश्चन आला तर इझी कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. बघितलं की मोजायचं आणि सांगायचं. फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे टाइप ऑफ लिगॅंड. मग आता कशाला बी काय बी C2O4 3 टाइम्स लिहिलं म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 3 असं नाही. कळलं पाहिजे की C2O4 हा कसा आहे बायडेंटेड. इथिलीन डायमंड हा कसा आहे बायडेंटेड. NH3 हा कसा आहे मोनोडेंटेड. वॉटर कसा आहे मोनोडेंटेड. EDTA कसा आहे एक्झॅक्ट ते माहिती पाहिजे तर येते. डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स डिफरन्स लक्षात ठेवा. डबल सॉल्ट डिसोसिएट्स इन वॉटर कम्प्लीटली इनटू सिंपल आयन्स. आता याचे 2-3 तुकडे झालेले दिसतील तुम्हाला. मोर सॉल्टचे एक्झाम्पल दिले. FeSO4 NH4 2 टाइम्स SO4 6H2O. तर Fe2+ तयार झाला. NH4+ 2 तयार झाला 2 टाइम्स 2 मोल्स. SO4 2- म्हणजे पूर्ण तुकडे झाले त्याचे डबल सॉल्ट.
पण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं कसं होत नाही. कोऑर्डिनेशन कंपाऊंड डिसोसिएट्स इन वॉटर विथ ॲट लीस्ट वन कॉम्प्लेक्स आयन. तुम्ही बघा स्क्वेअर ब्रॅकेटला काहीच होत नाही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये. इथं पण तसंच आहे, इथं पण तसंच. म्हणजे एक कॉम्प्लेक्स आयन तयार करण्याचं काम कोण करतंय? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. डबल सॉल्ट तसं करत नाही. डबल सॉल्टचे सगळे आयन सिंपल तयार होतात, कॉम्प्लेक्स तयार होत नाही. हा दोघांमधला पहिला फरक. दुसरा फरक काय दिसू शकतो तुम्हाला अजून? पहिला मोर सॉल्ट दाखवला, दुसरा कार्मेलाइट दाखवला. मोर सॉल्टचा फॉर्म्युला परत एकदा सांगा, फॉर्म्युलावर क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट. FeSO4 NH4 2 times SO4 6 times H2O. तसं कार्मेलाइटचा फॉर्म्युला, कार्मेलाइट KCl MgCl2 6 times H2O. ठीक आहे. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे. सो बेसिक डिफरन्स डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय आहे सांगा, एका वाक्यात सांगायचं झालं तर. डबल सॉल्ट हे सिंपल आयन्स मध्ये डिसोसिएट होतात, पण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस त्यांच्या aqueous सोल्युशन मध्ये किमान एक तरी काय तयार करतात? कॉम्प्लेक्स आयन तयार करतात. बाकी सिंपल असतील, जसं की इथं पोटॅशियम सिंपल आहे काउंटर आयन्स, पण एक कॉम्प्लेक्स तयार झाला ना. डबल सॉल्ट मध्ये असं होत नाही. तो मेजर डिफरन्स. वर्नस थिअरी मी तुम्हाला मगाशी सांगितली, जसं तुम्हाला सर्क्युलर सांगितले तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिले. काय काय आहे ते परत एकदा बघूया आपण. वर्नस थिअरीचा पहिला पोस्टुलेट आहे, दोन प्रकारच्या व्हॅलन्सीज. पहिली कोणते? प्रायमरी, ज्याला आयोनायझेबल म्हणतो आपण, आणि दुसरी सेकंडरी, जी कशी आहे? नॉन आयोनायझेबल. त्यानंतर आयोनायझेबल स्फियर consists of entities which satisfy the primary valency of metal. Primary valencies are generally satisfied by anions. प्रायमरी व्हॅलन्सीज कुठे आहेत? काउंटर आयन्स कडे आहेत, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, आणि ते आयोनायझेबल देखील पण आहेत. कारण सेकंडरी व्हॅलन्सी कुठे येते? मध्ये येते. कोऑर्डिनेट बॉन्ड ब्रेक होतात का? नाही, म्हणून ते आयोनायझेबल नाही. सेकंडरी coordination sphere consists of entities which satisfy the secondary valencies and are non-ionizable. मगाशीच बोललो मी, ते आयोनाइज होत नाही. स्क्वेअर ब्रॅकेटच्या मधलं काहीच आयोनाइज होत नाही. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे, सेकंडरी व्हॅलन्सीज फॉर मेटल आयन आर फिक्स्ड, बदलत नाही. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काय झाला? स्टॅटिक होतोय. सॅटिस्फाइड बाय आयदर अनायन्स और न्यूट्रल लिगॅंड्स. दोन्ही प्रकारचे लिगॅंड्स असू शकतात. एक तर अनायनिक असतात, जसं की OH मायनस Cl मायनस हे, किंवा न्यूट्रल असतात, अमोनिया आहे, वॉटर आहे, हे न्यूट्रल आहे. नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलन्सीज इज इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर. सेकंडरी व्हॅलन्सीजचा नंबर हा इक्वल असतो कोणाच्या? कोऑर्डिनेशन नंबरच्या. सो सेकंडरी व्हॅलन्स इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर. हे लक्षात ठेवा. वन अँड द सेम. Secondary valencies have fixed spatial arrangement around the metal ion. Two spheres of attraction in the complex are shown. So space मध्ये त्यांची जॉमेट्री मग फिक्स झाली. म्हणून तर कॉम्प्लेक्सेसला पुढे आपण बघणार आहे. ऑक्टाहेड्रल आहेत, काही स्क्वेअर प्लॅनर आहेत, काही टेट्राहेड्रल आहेत, त्याप्रमाणे. हे तुम्हाला क्वेश्चन्स कशाशी रिलेटेड दिले तर AgCl किती प्रेसिपिटेट करू शकतात, तर जे काउंटर आयन्स आहेत तेवढेच फक्त क्लोराईड बाहेर काढते. याच्यावर क्वेश्चन आलेले आहे ह्या तिन्हीवर. आता साधं सोपं सरळ गणित सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एक मी सोडवतो, बाकीचे दोन तुम्ही घरी बघू शकता. हे पहा, when a complex is brought into solution it does not dissociate into simple metal ions. When CONH3 6 times Cl3 is dissolved in water, it does not give the test for CO3 plus or NH3. ज्यावेळी वॉटर मध्ये डिझॉल्व केला तर CO ची टेस्ट पण नाही दाखवली, NH3 ची पण नाही दाखवली. पण काय झालं? हावेवर ऑन रिएक्टिंग विथ सिल्वर नायट्रेट AgNO3 सोबत जर रिएक्ट केलं तर ते काय करायले? व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ AgCl करस्पॉन्डिंग टू 3 मोल्स. किती AgCl तयार झाले? 3. याचा अर्थ हे 3 क्लोरीन कुठे असतील? स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये का बाहेर? बाहेर. कारण बाहेर असले तरच बॉन्ड तुटणार. याचा अर्थ ते आयोनायझेबल स्फियर मध्ये होते. मग मध्ये किती क्लोरीन आणि बाहेर किती क्लोरीन याच्यावर फिक्स क्वेश्चन आहे, दरवेळेस विचारले. 3 मोल्स बाहेर आला AgCl, कारण का? तो स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असणार आहे. हे जे बाहेर असते तेच आयोनाइज होत आहे, कारण ते आयोनायझेबल स्फियर मध्ये येते. आता दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले पहा, AgNO3 प्रोड्युसेस 2 मोल्स ऑफ AgCl. मग आता किती क्लोरीन असतील बाहेर? 2. जेवढा मोल्स ऑफ AgCl तयार होईल तेवढे क्लोरीन बाहेर. कधी कधी असं असते, मध्ये पण असतात आणि बाहेर पण असतात क्लोरीन. देताना रिझल्ट दाखवते बघा, इथं दाखवले. ट्रीटमेंट विथ एक्सेस ऑफ AgNO3 प्रोड्युसेस 1 मोल ऑफ AgCl म्हणतात. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कॉम्प्लेक्स? आता तुम्हाला ओव्हरऑल काय दिले? COCl3 आणि NH3 दिले.
आणि त्याच्यापैकी किती क्लोरीन बाहेर आले? एकच. याचा अर्थ 3 पैकी क्लोरीन बाहेर किती आहे? 1. मग मध्ये किती असते? 2, कारण टोटल 3 आहे. मग फॉर्म्युला काय आला? CO सांगा NH3 किती आणि Cl2 तर मध्ये येणार, बाहेर एकच क्लोरीन येणार. जे काय असेल त्याच्याप्रमाणे. आता अमोनिया किती आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल, कारण कोऑर्डिनेशन नंबर किती दिलाय? 6. मग ऑलरेडी क्लोरीन 2 आहेत, अमोनिया किती घ्यायचे म्हणजे 6 होईल? 4. हे उत्तर आहे त्याचं फॉर्म्युल्याचं. म्हणजे स्टेट बोर्डामध्येच तुम्हाला फिरून फिरून क्वेश्चन विचारले, फक्त तुमच्या वाचण्यातून ते गेले नाही. मग अशाच टाईपचा एमसीक्यू पण येणार आहे. CO NH3 4 टाइम्स Cl2 मध्ये 2 बाहेर आहे. कळलं का? मग हा बाहेरचा जाणार ना, कारण 1 मोल HCl तयार आहे. किती लोकांना कळायला मी बोलायला ते 100% तुमचं लक्ष माझ्याकडे असेल तर कळतंय, नाहीतर मी कळतच नाही काय चालू. 100% फोकस होऊन बघावा, टाइमपास म्हणून नाही. लक्ष द्या, कारण एक मिनिट तुमचा पण महत्वाचा आहे, माझा पण महत्वाचा आहे. तुमच्यापेक्षा माझा पण वेळ महत्वाचा आहे. तुम्हाला जरी तुमचा महत्वाचा वाटत नसेल तरी माझा मात्र टाइम महत्वाचा आणि खूप महत्वाचा टाइम, गोल्डन टाइम तुमच्यासाठी द्यायला. कारण तुम्ही घरी तर नाही करणार बाळा, कारण जे सध्या घरी आहेत ते सांगता झोपलेले ते आहेत 80%. खाऊन मस्त दुपारी मेसला जाऊन दही ताक दूध ओढून डार डोर घोरत आहेत, पार ऊन कमी झाल्यावरच उठणार आहे. तुम्हाला काय वाटतं लय घरी बसून अभ्यास करायला काही नाही? इथं मी बघतोय तुमचा स्टॅमिना किती दररोज आता. तुम्ही जे मला म्हणत होतात ना 7 घंटे अभ्यास करते सर, 10 घंटे अभ्यास करतो सर, मी लय रात्रभर जागतो, तुम्ही 2.5 घंटे नाही बसू शकले आज. आजच बघितलं मी किती वळवळ केली तुम्ही त्या 2.5 घंट्यात. ह्याच्यावरून कळतंय की तुमचा स्टॅमिना किती आहे, सेटिंगचा किती अभ्यास केला असेल ते लक्षात येतच नाही. असं नाही, मी म्हणत नाही तुम्ही केला नसेल, केला असेल, पण मला काय असं वाटलं नाही, कारण तुमचा चेहरा सांगते तुम्ही किती घंटे बसू शकताय. आता तुम्ही जर मास्तर समोर बसू शकत नाही तर ज्यावेळी एकटे असतात त्यावेळेस कसं बसत असतात? पॉसिबलच नाहीये. अर्धा पाऊण घंटा तुम्ही अभ्यास करीत असणार, त्याच्या पलीकडे तुमचा स्टॅमिना नाही. तुमच्या आजूबाजूला तुम्ही स्टडी रूम मला बसत होते ना वर्षभर. काही मुलं बघा एमपीएससी यूपीएससी करणार, काही जे स्टॅटिक आहे ते किती घंटे बसत होते बघितलं का? काय काय असते बघा, 4-4, 5-5 घंटे बसतात. हा ब्रेक असते, शॉर्ट ब्रेक तर राहणारच की, पण 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा ब्रेक, तरी पण दिवस स्टडी रूमला बसणारे विद्यार्थी आहेत. आणि तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्ही सुटणार आहेत का ह्या चक्रात? पुढे तर तुम्ही लय अडकणार आहेत. आगे आगे देखो. एवढ्यावर मिळत नाही विषय. आताच तुम्ही प्रेशर क्लिअर केला पाहिजे. कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 6 काय असते? ऑक्टाहेड्रल. कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 काय असते? 4 जर असेल तर एक तर स्क्वेअर प्लॅनर असू शकते किंवा दुसरा टेट्राहेड्रल असू शकते. एक तर स्क्वेअर प्लॅनर किंवा टेट्राहेड्रल असू शकते. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ लिगॅंड्स. 2 प्रकार आहेत. पहिला होमोलेप्टिक, दुसरा हेटेरोलेप्टिक. होमो म्हणजे काय? सेम टाइप ऑफ लिगॅंड. जसं की इथं 6 ची 6 अमोनिया आहे, मग ते होमोलेप्टिक. जसं होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर आहे तसं. आता इथं पहा तुम्ही 4 अमोनिया आहेत आणि 2 फ्लोरीन आहेत, म्हणजे हा काय झाला? हेटेरोलेप्टिक. सांगायची गरज आहे घ्यायला जास्त नाही. दुसरा प्रकार कुठला आहे क्लासिफिकेशनचा? कॅटायनिक अँड एनायनिक कॉम्प्लेक्सेस. कॅटायनिक मध्ये काय येणार? कॉम्प्लेक्स आयनवर चार्ज काय येणार? पॉझिटिव्ह. ऑलवेज कॉम्प्लेक्स आयनवर चार्ज काय येणार? पॉझिटिव्ह. आणि एनायनिक कॉम्प्लेक्सेस मध्ये काय? निगेटिव्ह. एनायनिक कॉम्प्लेक्सेस मध्ये निगेटिव्ह चार्ज येणार. जे पण दाखवतील तुम्हाला हे पहा, NiCN4 - K3FeCN6. पोटॅशियम बाजूला काढला त्याच्यावर निगेटिव्ह येणार 3 FeCN6 3 आणि न्यूट्रल मध्ये नो चार्ज ऑफ द कॉम्प्लेक्स. कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही. PtNH3 2 टाइम्स Cl2 न्यूट्रल आहे. NiCO4 न्यूट्रल आहे. तसेच एक्झाम्पल इथं तुम्हाला दिले, ते तुम्ही घरी सोडवायचे. IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे, रूट्स झालेले आपले सगळे. अगोदर काय करायचं असते नॉमेनक्लेचर मध्ये? पटकन सांगा. सगळ्यात अगोदर नाव कोणाचं येतंय? सगळ्यात अगोदर इथं पहा ना, सगळ्यात अगोदर नाव कोणाचं लिहायचं? लिगॅंड्सचं. सगळ्यात अगोदर नाव कोणाचं लिहायचं? लिगॅंड्सचं. त्याच्यानंतर सेंट्रल मेटल आयनचं. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट त्या मेटल आयनची. आणि सगळ्यात शेवटी कोणता आहे? कोणता आहे? आता ऍक्च्युली नाव देताना कॅटायनचा अगोदर लिहितात काय आयन्स, ते पण महत्वाचं. अगोदर कोणाच लिहितात? कॅटायन कॅनायन. सपोज एक आयन्स आहेत, ह्यांचा विषय सोडा. इथं कॉम्प्लेक्स आहे Na3CO NO2 टाइप. इथं सोडियमचं नाव अगोदर लिहायचं का कॉम्प्लेक्स आयन्स? सोडियम म्हणजे कॅटायनचं नाव अगोदर लिहायचंय. मग कॉम्प्लेक्स हा कॅटायन असेल तर त्याचंच नाव अगोदर लिहा, किंवा सिंपल आयन जर कॅटायन असेल तर त्यांचं नाव अगोदर लिहायचं.
जे कोणी कॅटायनिक फॉर्म मध्ये असतील, पॉझिटिव्ह स्टेट मध्ये असतील, त्यांचं नाव अगोदर लिहायचंय. कारण आपण बघा सॉल्टची पण नाव लिहिताना कशी लिहिली, सोडियम क्लोराईड. पॉझिटिव्ह कोण आहे, पोटॅशियम क्लोराईड, K+ अगोदर. म्हणून मग इथं पण पॉझिटिव्ह जे आहे त्याचं नाव अगोदर लिहायचं. आता इथं सगळे Na3 K3 Na3 हे सगळे पॉझिटिव्ह आहे. आणि इथं पुढचा पार्ट कसा निगेटिव्हचा, कॉम्प्लेक्स आहे निगेटिव्ह असेल ना, मग त्याच्यामुळे त्या पद्धतीने आहे. खूप सोपे आहे, आपण याला खूप वेळ दिलेला आहे. चेक करू शकता. नॉमेनक्लेचरचा क्वेश्चन तुमचा जाऊ नये अशी मला अपेक्षा वाटते. गेला तर तुम्ही त्याला जबाबदार आहात. EAN रूल. व्हॉट इज EAN? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. कसा काढला जातो फॉर्म्युला सांगा पटकन. फॉर्म्युला EAN is equal to Z minus X plus Y. Z कोण? ॲटॉमिक नंबर. X कोण? X कोण? X नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय मेटल म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट. आणि Y नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स डोनेटेड किंवा इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय द लिगॅंड ग्रुप्स. ओके, इथं दिलेलं बघा. आता Z कोण आहे, जसं की हा कॉम्प्लेक्स आहे कोबाल्ट. ॲटॉमिक नंबर किती आहे मग 27. त्याच्यानंतर X म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट. अमोनिया न्यूट्रल आहे म्हणजे ते 3+ त्याचे ऑक्सिडेशन स्टेट. X ची व्हॅल्यू 3. आणि Y एक अमोनिया किती इलेक्ट्रॉन देते 2. 6 अमोनिया किती देते 12. म्हणून हे 12 आले. सो 36 आलं पाहिजे. EAN मध्ये किती आलं पाहिजे 36. नियरेस्ट इनर्ट गॅस ते त्या पद्धतीने जसा सेंट्रल मेटल असेल त्याच्या नियरेस्ट आला पाहिजे. म्हणून ते कॉन्फिगरेशन अचीव करणं पार्ट आहे. त्यानंतर आयसोमेरिझम. किती प्रकारचा आयसोमेरिझम आहे? एक स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये काय काय आहे? जॉमेट्रिक आयसोमर्स. जॉमेट्रिक मध्ये काय प्रकार येतो? सिस अँड ट्रान्स. आयडेंटिकल ग्रुप जर सेम साइड असतील तर सिस. आयडेंटिकल ग्रुप अपोजिट साइड असतील तर ट्रान्स. सिस ट्रान्स इथं दाखवलं. एक्झाम्पलच पाठ करायचे, जास्त डोकं लावायचं नाही. तेच विचारते. हे इम्पॉर्टंट आहे बरं, आयोनायझेशन क्वेश्चन आहे. हे पण आहे सिस ट्रान्स. ऑक्टायडल कॉम्प्लेक्सेस मध्ये सिस ट्रान्स कसं मेंटेन करायचं तर 2 एका साइडला 4 एका साइडला. हे बघा हे अमोनिया साइड आहे, वरची क्लोरीन साइड आहे. किंवा इथं आता हे ट्रान्स कसं आलं तर ह्या दोघांच्या मध्ये क्लोरीन आहे, या पण दोघांच्या मध्ये क्लोरीन आहे, तर ते ट्रान्स झालं. 6 ग्रुपला डिवाइड करताना लक्षात ठेवायचे 4 2 असं झालं. एका बाजूला 4 कुठल्याही एका बाजूला 4 आणि एका बाजूला 2 तर सिस. आणि जर दोघांच्या मध्ये 2 आले तर ते काय झालं ट्रान्स ऑक्टायडल. बाकी तुम्हाला स्क्वेअर प्लॅनरला काय अडचण नाही, 2 सेपरेट होतात ना. ऑप्टिकल आयसोमर्स मध्ये काय ना, ऑप्टिकल म्हणलं की डी आणि एल आलं. जसं आपण SN2 SN1 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघतो डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेटरी, तसंच इथं मिरर इमेजेस येते. मग एक डी फॉर्म असतो आणि समोर काय असतो एल. तुम्हाला दाखवलेले त्याचे मिरर इमेजेस चेक करायचे ऑप्टिकल साठी. काही ऑप्टिकलला सिस ट्रान्सफर पॉसिबल आहे. स्पेशल एक्झाम्पल आहे दिलेले. सिस ट्रान्स प्लस ऑप्टिकल दोन्ही पण पॉसिबल आहे. तर त्याचे आयसोमर्सचा नंबर विचारतात. थोडे हे JEE लेवलला नीट लेवलला तुम्हाला फार ते काय विचारणार आहेत फक्त त्याचे सिस फॉर्म आहे का ट्रान्स फॉर्म आहे किंवा कोणते आयसोमर्स त्याच्यामध्ये लिंकेज आहे कोऑर्डिनेशन हा पुढचा प्रकार कोणता स्ट्रक्चरल वाला. ह्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन ह्याच्यावर. ह्याचे किती प्रकार आहेत? पहिला लिंकेज. लिंकेज म्हणजे काय? अटॅचमेंट. इथं बघा नायट्रोजन ने अटॅच आहे, इथं ऑक्सिजन ने अटॅच आहे, सेम म्हणजे अनविडेंटेड लिगँड्स वाले. सो लिंकेज आयसोमेरिझम एक्झाम्पलच पाठ करायचं, डोकं जास्त लावायचं नाही. आयोनायझेशन. आयोनायझेशन मध्ये काय आत बाहेर असते, एक्सचेंज ऑफ आयन्स असते. इथं पहा सल्फेट मध्ये ब्रोमीन बाहेर आहे, इथं त्याच्या उलट आहे, ब्रोमीन मध्ये सल्फेट बाहेर. एक्सचेंज ऑफ आयन्स असते कशामध्ये? आयोनायझेशन मध्ये. तिसरा प्रकार कुठला आहे? कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये बदल असते. चेक केला तुम्ही तर CONH3 कोबाल्ट सोबत अमोनिया, क्रोमियम सोबत सायनाइड आहे. इकडे यायचं तर ते एक्सचेंज होणार. इकडे काय होणार? हे इकडे हे इकडे. क्रोमियम सोबत कोण आहे इथं सायनाइड होता, इथं कोण आहे अमोनिया आणि त्याच्या उलट इथं आहे. सो एक्सचेंज ऑफ आयन. थोडस हे कशासारखं आहे? आयोनायझेशन सारखं, परंतु हे कॉम्प्लेक्स मध्ये हे हायर स्टँडर्डला तुमच्या सिलेबसला हे नाहीच केमिस्ट्री. हे फक्त एवढे 1-2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. शेवटचा जो प्रकार आहे तो कुठला आहे? सॉल्व्हेट. सॉल्व्हेट म्हणजे हायड्रेट. वॉटर मॉलिक्युलची संख्या आत बाहेर कमी जास्त असते. इथे किती आहेत वॉटर मध्ये? 6 आणि इथे किती आहेत? 5.
स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कशावर डिपेंड करते स्टॅबिलिटी सांगा. स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स कॅन बी एक्सप्लेन्ड इन टर्म्स ऑफ के. के कोण असतंय? व्हॉट इज के? के कोण असणार? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. सो हायर द व्हॅल्यू ऑफ के लार्जर इज द थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. जेवढी के व्हॅल्यू जास्त असेल तेवढीच थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी काय असते? जास्त असते. हे सेंटेन्स हायलाइट करा. हायर द व्हॅल्यू ऑफ के लार्जर इज द थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. हे बा प्रत्येकाचे डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेले आहेत तुम्हाला. मग कोणता स्टेबल असेल जास्त सांगा बरं. 10 to the power of 18, 10 to the power of 27, 10 to the power of 33. हा जास्त स्टेबल असेल कारण जेवढी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट व्हॅल्यू जास्त तेवढाच तो स्टेबल असेल. फॅक्टर्स विच गव्हर्न द स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. कुठल्या गोष्टी आहेत जे की स्टॅबिलिटी कंट्रोल करतात? द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज गव्हर्न बाय चार्ज टू साइज रेशो ऑफ द मेटल आयन अँड नेचर ऑफ द लिगँड. पहिला आहे चार्ज टू साइज. हायर द रेशो ग्रेटर इज द स्टॅबिलिटी. फॉर डायव्हॅलंट मेटल आयन सगळ्यांवरती चार्ज +2 आहे. पण साईजचा विचार करा बरं. कॉपरची साईज काय? लहान आणि चार्ज तर सगळ्यांचा सारखा आहे. मग चार्ज टू साइज रेशो सगळ्यात जास्त कोणाचा असेल? ज्याची साईज लहान त्याचा. म्हणून कॉपर एक्स्ट्रीम राईट साईडला आहे ना. ट्रान्झिशन झालं की आपलं सकाळीच. त्यामुळं कॉपरचा चार्ज टू साइज रेशो जास्त आहे. मग आपोआप स्टॅबिलिटी ऑर्डर काय आली? Cu2 प्लस ग्रेटर दॅन Ni2 प्लस. चार्ज टू साइज रेशो जास्त पाहिजे. कोणती ऑर्डर म्हणतात त्याला? एक नाव आहे स्टॅबिलिटी ऑर्डरला, नाव आहे या. चार्ज टू साइज रेशो ज्याचा जास्त त्याची स्टॅबिलिटी जास्त. या ऑर्डरला एक नाव आहे इर्विंग विलियम ऑर्डर. इर्विंग विलियम ऑर्डर. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे स्टॅबिलिटीला कंट्रोल करणारा, तो म्हणजे नेचर ऑफ द लिगँड. सेकंड फॅक्टर दॅट गव्हर्न स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस इज रिलेटेड टू हाऊ इझिली द लिगँड कॅन डोनेट इट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इझिली एखादा लिगँड ग्रुप जो आहे तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स देतो त्याच्यानुसार त्याची स्टॅबिलिटी. द लिगँड्स दॅट दोज आर स्ट्रॉंगर बेसेस टेंड टू फॉर्म मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस. जे स्ट्रॉंगर बेसेस आहेत ते जास्त स्टेबल कॉम्प्लेक्सेस तयार करू शकतात. मग तुम्हाला ते विचारलेले के व्हॅल्यू दिलेलेच आहेत ऑलरेडी. तुम्हाला सांगू शकता का? दोघांचे स्टॅबिलिटी कॉन्स्टंट दिलेले आहेत. एक्सप्लेन वाय AgCN2- इज मोर स्टेबल. तर उत्तर तेच असेल कारण त्याची के व्हॅल्यू काय जास्त आहे. थिअरीज ऑफ बॉन्डिंग इन द कॉम्प्लेक्सेस. VBT कशावर डिपेंड आहे? VBT वॅकंट d ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करत आहे. त्यानंतर वॅकंट d ऑर्बिटल्स अलॉंग विथ s ऑर्बिटल्स p ऑर्बिटल्स फॉर्म मेटल आयन टेक्स पार्ट इन द हायब्रिडायझेशन. त्यांचा हायब्रिडायझेशन महत्वाचं आहे. द नंबर ऑफ वॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म इज इक्वल टू नंबर ऑफ लिगँड डोनर ॲटम. जेवढे लिगँड डोनर ॲटम्स असतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल्स असतात. फॉर एक्झाम्पल अमोनिया 6 आहेत समजा K4FeCN6 मध्ये, सायनाइड 6 आहेत, तर हायब्रिड ऑर्बिटल्स किती असतील? 6च. सो जेवढे लिगँड ग्रुप्स आहेत तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल्स अवेलेबल केले जातात कारण तेवढे लिगँड ग्रुप्स त्या मेटलच्या सराउंडिंगला आले पाहिजे. Overlap between the vacant hybrid orbitals of the metal and filled orbitals of the ligand leads to the formation of metal ligand coordinate bonds. ओव्हरलॅप त्यांच्यामध्ये होतो. वॅकंट ऑर्बिटल कोणाचा? मेटलचा. आणि फील्ड ऑर्बिटल कोणाचा? मग फील्ड म्हणजे काय? इलेक्ट्रॉन असणारा. कोणाकडे इलेक्ट्रॉन असतात? मेटल का लिगँड ग्रुप? लिगँड ग्रुपकडे. म्हणून वॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ मेटल, फील्ड ऑर्बिटल्स ऑफ लिगँड असं आहेत. The hybrid orbitals used by the metal ion points in the direction of the ligand. N-1d or Nd orbitals used. N-1d वापरला म्हणजेच इनर वापरला तर ते इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आणि आउटर वापरला Nd तर तो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. त्याच्यावर दोन प्रकार तयार होतात कॉम्प्लेक्सेस. हे पहा, इनर, आउटर. Types of hybridization decide the structure of the complex. For example, when the hybridization is D2sp3 सांगा. D2sp3 किती ऑर्बिटल आहेत मोजा? D चे 2, S चा 1 किती झाले? 3, P चे 3, 6 म्हणजे कोण? ऑक्टाहेड्रल. त्याप्रमाणे आता हे कसं करायचं काय तिथं त्यांनी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. 1-2 एक्झाम्पल तुम्ही स्वतः आता हे सोडवून दिलेले आहे की आपण. इथं तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं क्वेश्चन्स काय विचारू शकतात याच्यावर सांगा. लो स्पिन असेल तर पेअरिंग होते का नाही होत सांगा.
कॉम्प्लेक्स लो स्पिन म्हणून दिलंय तुम्हाला, तर पेअरिंग होते का नाही? कॉम्प्लेक्स इज लो स्पिन, सो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विल टेक्स प्लेस प्रायर टू द हायब्रिडायझेशन. हे पहा, इथं अनपेड इलेक्ट्रॉन किती होते? 4. आता इथं किती आहेत? याचा अर्थ काय झाला? हे इलेक्ट्रॉन इकडं मूव्ह झालेत, हो की नाही? त्यामुळे काय झालं? पेअरिंग झालं. लो स्पिन असेल तर पेअरिंग होईल मित्रांनो. त्यानंतर अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर पॅरामॅग्नेटिक, नसतील तर डायमॅग्नेटिक. आता तुम्ही इथं CONH3 च्या बाबतीत, ह्या कॉम्प्लेक्सच्या बाबतीत पहा, अनपेड इलेक्ट्रॉन दिसायलेत का कुठं? नाही. अनपेड इलेक्ट्रॉन नाहीत म्हणजे पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक? म्हणून हा कॉम्प्लेक्स कसा आहे? CONH3 6 times 3+ हा कॉम्प्लेक्स कसा आहे? डायमॅग्नेटिक. त्यानंतर हाय स्पिन कॉम्प्लेक्स असेल तर पेअरिंग होणार का? नाही होणार. पेअरिंग होणार नाही. इथे किती अनपेड आहेत? 4. मग पेअरिंग तर होणार नाही. आणि ऑर्बिटल तर किती पाहिजे? तिथं 6 फ्लोरीन आहेत. 6 फ्लोरीन म्हणल्यावर एम्प्टी ऑर्बिटल किती पाहिजेत? 6. हायब्रिड ऑर्बिटल 6 पाहिजेत. अवेलेबल किती आहेत? 4. मग आता काय करायचं? आउटर वापरायचा. आउटर 4D वापरायचा. 3D च्या जसं इथं काय वापरला होता पहा? 3D वापरला होता. इथं काय वापरायचं आहे? 4D. मग हायब्रिडायझेशन काय होईल सांगायचं? याचं झालं होतं D2sp3. याचं काय होईल? sp3d2. जर D बाहेरचा वापरला तर आउटर, D मधला वापरला तर इनर, आणि मधला वापरला तो अगोदरच लिहिला जातो. D2sp3 लिहिला अगोदर की ते इनर ऑर्बिटल, नंतर लिहिला की तो आउटर ऑर्बिटल. आता अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का? तर आहेत. किती आहेत? 4. मग नेचर काय येईल? पॅरामॅग्नेटिक. जॉमेट्री तर माहिती आहे तुम्हाला, ऑक्टाहेड्रल आहे. देन कमिंग टू द NiCl4 2-. किती आहेत अनपेड? इथं 2. पेअरिंग होणार का नाही होणार? कोणावर डिपेंड आहे? हे समोर क्लोरीन आहे आणि इथं पहा सायनाइड आहे. तर हे लिगॅंड ग्रुप जे आहेत ते ठरवणार. आता कशावरून? The 4 metal ion orbitals for bonding with Cl- ligands are derived from the sp3 hybridization. So 4 vacant sp3 hybrid orbitals of Ni2+ overlap with the 4 orbitals of Cl-. मग S चा किती वापरला? 1. आणि P चे किती वापरले? 3. कारण 4च क्लोरीन येणार आहे. टोटल किती ऑर्बिटल झाले? 4. पेअरिंगची गरज पडली का? नाही. मग हे अनपेड तसेच राहणार ना. अनपेड राहणार म्हणल्यावर नेचर काय झालं? पॅरामॅग्नेटिक. सो NiCl4 जे काही चार्ज आहे त्याच्यावर ते लक्षात ठेवा. याचं नेचर कसं आहे? पॅरामॅग्नेटिक. कारण अनपेड इलेक्ट्रॉन आहे तसे राहत आहेत, पेअरिंग होत नाही. सायनाइडच्या बाबतीत तुम्ही चेक करू शकतात. नंबर ऑफ Cl ligands is 4. So number of vacant metal ion orbitals required for bonding with the ligands would be 4. Complex is square planar. So Ni2+ ion uses dsp2 hybrid orbitals. इथं पण गोळ आहे. जसं sp3 मध्ये 4 ऑर्बिटल्स आहेत तसं इथं काय केलेलं आहे? पेअरिंग केलंय. पेअरिंग केल्यामुळे काय झालं? हा एक d ऑर्बिटल वापरात आला. मग आता पुढचे p चे 3 गरज नाही ना, 2च घ्यायला लागतील कारण एकूण 4 पाहिजे होते. p चा 1 हायब्रिडायझेशन मध्ये येतच नाही. राहिले किती मग? d चा 1, s चा 1 आणि p चे किती आहेत? 2. मग हायब्रिडायझेशन काय झालं? dsp2. मग जॉमेट्री बदलते. sp3 असेल तर जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे, ह्याची आहे NiCl4 ची. पण याची जॉमेट्री काय येईल मग? स्क्वेअर प्लॅनार. जॉमेट्री काय येईल याची? स्क्वेअर प्लॅनार. इज दॅट क्लिअर? चलो नेक्स्ट. लिमिटेशन्स काय आहेत तुम्ही वाचा. काय सांगितलं नाही त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आता पुढची जी थिअरी आहे शेवटची ती कुठली आहे? क्रिस्टल फील्ड थिअरी. क्रिस्टल फील्ड थिअरी मध्ये काय होतं? स्प्लिटिंग होतं डी ऑर्बिटलचं. काय होतंय? स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल्स. डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग 2 प्रकारे. एक आहे ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग आणि दुसरा आहे टेट्राहेड्रल स्प्लिटिंग. ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग मध्ये जास्त एनर्जी गॅप आहे, CFSE म्हणतो आपण त्याला. आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्याची ऑर्डर एक माहिती पाहिजे. इथली कोणती? हे बघा तेच दिले त्यांनी, मी जे सांगितले ते डिजनरेट डी ऑर्बिटल्स, त्यांची डिजनरेसी गायब होती. ते 2 सेट मध्ये ब्रेक होते. कोणते 2 सेट आहेत? एक आहे T2G आणि दुसरा कोणता सेट आहे? एक T2G सेट आणि दुसरा इझी सेट ऑफ ऑर्बिटल्स. सो T2G सेट आणि इझी सेट ऑफ ऑर्बिटल्स इथं दिलेलं आहे बघा. स्प्लिटिंग कसं होत आहे ते दाखवलेलं आहे. पहिला सेट कोणता आहे पहा? T2G. कोणते कोणते त्याच्यात? T2G कोणते कोणते आहेत? dxy, dyz, dzx. आणि इझी सेट ऑफ ऑर्बिटल त्याच्यात कोण कोण आहेत? dx2, y2 आणि dz2. याला म्हणतो आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर, डिनोटेड बाय डेल्टा O. ऑक्टाहेड्रल असेल तर O, टेट्राहेड्रल असेल तर T.
असा फरक पडेल. त्यानंतर डेल्टा ओ डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ लिगँड्स. द लिगँड्स देन क्लासिफाईड ॲज स्ट्रॉंग फील्ड अँड वीक फील्ड. म्हणून लिगँड्सला स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड म्हटलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 2-2 4-4 वेळा वाचा. आता पहा, लिगँड्स दोज इन विच डोनर ॲटम्स आर कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस. म्हणजेच सायनाइड, आयसोसायनाइड, कार्बन मोनॉक्साइड, अमोनिया, EDTA, इथिलीन डायमाइन आर कन्सिडर्ड टू बी स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. ज्यांच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन किंवा फॉस्फरस डोनर ॲटम आहे त्यांना काय म्हणायचं? स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. They cause larger splitting of d orbitals and pairing of electrons is favored. These ligands tend to form low spin complexes. Strong field ligands कुठले कॉम्प्लेक्सेस तयार करतात? LS, लो स्पिन कॉम्प्लेक्सेस तयार करतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, वीक फील्ड लिगँड्स आर दोज इन विच डोनर ॲटम्स आर हॅलोजन्स, ऑक्सिजन और सल्फर. वीक फील्ड मध्ये कोण कोण येते? जसं वरती कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस होतं स्ट्रॉंग फील्ड साठी, तसं इथं कोण कोण येते? हॅलोजन्स, ऑक्सिजन और सल्फर. मग F- आला, Cl- आला, Br- आला, I- आला, हे सगळे हॅलोजन आहेत. सल्फरचा थायोसायनाइड आला, ऑक्झॅलॅटोचा C2O4 मध्ये 2 ऑक्सिजन निगेटिव्ह, ते सगळेच आले. वीक फील्ड लिगँड्स आहेत. स्मॉलर कम्पेअर टू डेल्टा ओ पॅरामीटर याचा कमी असतो वीक फील्डचा. एनर्जी बॅरियर रिक्वायर्ड फॉर पेअरिंग फॉर इलेक्ट्रॉन विच इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन पेअरिंग एनर्जी. द लिगँड्स देन कॅन बी अरेंज इन ऑर्डर ऑफ देअर इनक्रीजिंग स्ट्रेंथ. मग आता इनक्रीजिंग स्ट्रेंथमध्ये वीकर अगोदर कोणते घ्यायचे? मग आत्ता दाखवलेले कोणते? हॅलोजन्स, सल्फर, ऑक्सिजन, हे जे असतील ते वीक फील्ड आहेत. मग त्यांना अगोदर लिहिले बघा इथं, I-, Br-, Cl-, S2-, F-, OH-, C2O4, 2-, H2O, NCS, EDTA, NH3 आणि शेवटी कार्बन, नायट्रोजनवाले लिहिले जे की स्ट्रॉंग फील्ड आहेत. म्हणजे वीक टू स्ट्रॉंग. ह्याला कसली ऑर्डर म्हणायचं? ही जी ऑर्डर आहे त्याला नाव आहे एक. कोणती ऑर्डर आहे? पाठच करून ठेवा. हे स्प्लिटिंग दाखवलं बघा. कोणते हे? टेट्रायडल की ऑक्टायड्रल? वरती इझी सेट आहे, खाली T2J आहे. डेल्टा ओ म्हणजे ऑक्टाहेड्रल आणि डेल्टा टी असेल तर टेट्राहेड्रल. हाय स्पिन आणि लो स्पिन मध्ये बघा, हाय स्पिन मध्ये पेअरिंग व्हायलंय का? इथं बघा नाही. आणि लो स्पिन मध्ये पेअरिंग होत आहे. याचा अर्थ हाय स्पिन मध्ये पेअरिंग होत नाही, लो स्पिन मध्ये पेअरिंग होतं. लक्षात ठेवायचं, लो स्पिन मध्ये पेअरिंग होतं. समजत नसेल तर लिहून ठेवायचं स्पष्ट. आपण मगाशी बघितलंयच ना सुरुवातीच्या कॉम्प्लेक्सेस मध्ये. कलर कसा येईल? कलर ऑफ द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ड्यू टू ट्रान्झिशन, DD ट्रान्झिशन. T2G मधून इलेक्ट्रॉन कुठं उडी मारणार? इझीला. आणि इलेक्ट्रॉन ज्यावेळी ग्राउंड टू एक्साइटेड लेवल जाईल त्यावेळी कुठली तरी लाईट ॲब्सॉर्ब करेल आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर आपल्याला दिसणार आहे. सो जे जे इलेक्ट्रॉन जम्प आउट होतात कुठून? लो टू हाय एनर्जी एक्साइटेड लेवलला, त्यावेळी काय होणार? त्याला कलर दिसणार त्या कॉम्प्लेक्सला. मग ते कलर बद्दल दिलेलंच आहे तुम्हाला. जसं ऑक्टाहेड्रल आहे तसंच दुसरं स्प्लिटिंग कोणतं आहे? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल मध्ये उलट होईल. उलट कसा? हे पहा इथं दाखवलं बघा. हे ऑक्टाहेड्रल आहे, इकडे टेट्राहेड्रल आहे. हे स्प्लिटिंग कमी असते टेट्राहेड्रलचं. वरती कोणता सेट आहे टेट्राहेड्रल मध्ये? T2G. आणि खाली कोणता आहे? इझी. त्याच्या उलट ऑक्टाहेड्रल मध्ये असते, वरती इझी आणि खाली T2G. या पद्धतीने. त्याचं काय एका दुसरं एक्झाम्पल विचारलं तर विचारू शकतात. बायोलॉजीमध्ये कुठे वापरले जातात हे? हिमोग्लोबिन प्रेझेंट इन द ब्लड किंवा क्लोरोफिल. क्लोरोफिल मध्ये कोण असतंय? मॅग्नेशियम. आणि हिमोग्लोबिन मध्ये कोण असतंय? आयर्न. मेडिसिन्स मध्ये कोण आहे? सिस्प्लास्टिन. कशापासून बनलाय? प्लॅटिनम कॉम्प्लेक्स. EDTA कुठे वापरला जातो? ट्रीटमेंट ऑफ लीड पॉइझनिंग. काय? हां, कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये. फक्त कशाने बनलाय ते पण विचारतात ना क्वेश्चन. सिस्प्लास्टिन हे नेम झालं, परंतु त्याच्यात कोण आहे? प्लॅटिनम कॉम्प्लेक्स. EDTA यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ लीड पॉइझनिंग. टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर कोण वापरतात त्यासाठी? EDTA वापरतात. त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये कोण वापरतात? इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये कोण वापरतायत? बोला लवकर. कोणते कॉम्प्लेक्सेस आहेत?